नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण विचारतोय अमेरिकेच्या मनात काय. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. पण जगातली सर्वात मोठी महासत्ता अध्यक्षीय निवडणुकीला सामोरी जाते आणि कमला हॅरिस विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी ही लढत आहे. या लढतीबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत बोस्टनहून पत्रकार कौमुदी वाळिंबे. कौमुदी, खूप खूप स्वागत आहे तुझं वन इंडिया मराठीमध्ये. धन्यवाद आरती. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे त्याच्यासाठी 5 नोव्हेंबरला मतदान होत आहे आणि 8 नोव्हेंबर पर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. आणि याबद्दलच आपण कौमुदीशी बोलणार आहोत. कौमुदी, इकडे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. कोण पुढे कोण मागे याची चर्चा आहे. तसाच प्रश्न पहिलाच आहे, कमला हॅरिस पुढे आहेत की डोनाल्ड ट्रम्प? दोघेही नेक टू नेक इतके बरोबरीमध्ये आहेत. नॅशनल पोल्समध्ये सुद्धा आणि जी महत्वाची स्विंग स्टेट्स आहेत त्यामध्ये सुद्धा कोणीही एक कॅन्डिडेट मार्जिन ऑफ एररच्या बाहेर नाहीये. म्हणजे दोघांचेही जे वेगवेगळ्या सर्व्हेज मधली जी आकडेवारी आहे की बाबा किती पर्सेंट वोटर्सचा पाठिंबा आहे, त्याच्यामध्ये +- 3%. याच्या बाहेर जर कोणीही उमेदवार असेल तर एक क्लिअर लीड सांगता येतो. आज तशी स्थिती अजिबात नाहीये. बरोबर. काटेकी टक्कर, चुरशीची लढत आहे. पण 5 नोव्हेंबरला जेव्हा मतदान होईल आणि 8 नोव्हेंबरला जेव्हा निकाल लागतील तेव्हापर्यंतचं शेड्यूल कसं असेल? 5 नोव्हेंबरचा उल्लेख तू केलास. 5 नोव्हेंबर ही मतदानाची अंतिम तारीख आहे. म्हणजे या देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये अर्ली वोटिंगची मुभा असते. लोकांना आधी मतपत्रिका मागवून घेऊन किंवा सरकारी केंद्रावरती जाऊन तिथल्या तिथे मतपत्रिका घेऊन मतदान करता येतं. त्या तऱ्हेने देशात आतापर्यंत 7.5 कोटी जवळपास लोकांनी मतदान पूर्ण करून झालेलं आहे. 5 नोव्हेंबरला संध्याकाळी प्रत्येक राज्यामध्ये जी काही वेळ ठरलेली असेल, प्रत्येक राज्यामधले नियम वेगळे असतात. कुठे 7 वाजता, कुठे 8 वाजता असं मतदान पूर्ण होत असतं. आणि त्या मतदानाच्या म्हणजे अंतिम वेळेपर्यंत रांगेत जे जे मतदार उभे असतात त्यांना मतदान वेळेनंतरही पूर्ण करू दिलं पाहिजे असा नियम असतो. तर हे सगळं मतदान झाल्यानंतर त्या त्या राज्यामध्ये मतमोजणीची प्रक्रिया हाती घेण्यात येईल आणि ती 8 नोव्हेंबर पर्यंतच पूर्ण होईल अशी काही खात्री देता येत नाही. मागच्या वेळची निवडणूक 3 नोव्हेंबरला झाली होती आणि सगळ्यांना आठवत असेल की 7 नोव्हेंबर पर्यंत सुद्धा विजेता घोषित झाला नव्हता, म्हणजे 4-5 दिवस नंतर. त्यामुळे प्रत्येक राज्याला जेव्हा मतमोजणी सुरू होते तेव्हा अर्थातच राज्य यंत्रणेला जेव्हा सगळी मतं पूर्ण मोजून होतात तेव्हाच विजेता घोषित करता येतो. आपल्याला ही जी सगळ्यांना जगभरात लोकांना आणि अमेरिकेतल्या सुद्धा सवय आहे की विजेता घोषित केला जातो, तो वेगवेगळ्या न्यूज एजन्सीजनी आपलं जे एक मॉडेल निर्माण केलेलं असतं आणि काउंटिंग सुरू झाल्यानंतर त्यांना जे ट्रेंड्स मिळतात राज्य यंत्रणेकडूनच ते त्या मॉडेलमध्ये घालून एका विश्वसनीय पॉइंटला त्यांना असं लक्षात येतं की ओके, एवढं एवढं आता काउंटिंग झालेलं आहे, त्या अर्थी अमुक अमुक विजेता होईल. त्याप्रमाणे विजेते घोषित केले जातात. ती यावेळेला काटेकी टक्कर तू जसा उल्लेख केलास तसं असल्यामुळे ते कधी ट्रेंड्स क्लिअर होतील, नो वन नोज. बरोबर. तू आता अर्ली वोटिंग बद्दल सांगितलंस की खूप मोठ्या प्रमाणात अर्ली वोटिंग झालेलं आहे. अमेरिकेमध्ये हे वोटिंग जे आहे ते कसं होतं? एका टप्प्यावरती प्रत्येक राज्यामध्ये अर्ली वोटिंगची प्रोसेस सुरू होते. जे जे मतदार असतात त्यांना आपल्या राज्य यंत्रणेकडे दरवेळेला नव्यानं मतदार म्हणून नोंदणी करावी लागते. भारतासारखीच ही स्थिती आहे. फरक इथला मात्र असा की मतदार म्हणून नोंदणी करताना मतदाराला हे सांगता येतं राज्य यंत्रणेला की तुम्ही मला मतपत्रिका घरी पाठवा का मी येऊन मतदान करणार आहे. ज्या लोकांनी घरी मतपत्रिका मागवलेली असते त्यांनाही एका विशिष्ट मुदतीमध्ये पोस्टाने सरळ सरळ मतपत्रिका घरी पाठवली जाते. ज्यांनी असं मागवलेलं नाही त्यांना सुद्धा ज्या त्या गावामध्ये वेगवेगळी मतदान केंद्र सरकारनी म्हणजे राज्य यंत्रणेनी आधीपासूनच सुरू केलेली असतात. अर्ली वोटिंग कधी सुरू होईल ह्याचं प्रत्येक राज्याचं शेड्यूल वेगळं असतं आणि त्याप्रमाणे लोक घरी आलेली मतपत्रिका पुन्हा पोस्टाने पाठवू शकतात. घरी आलेली मतपत्रिका घरी भरूनच सरकारी मतदान केंद्रावरती नेऊन देऊ शकतात किंवा घरी मतपत्रिका मागवली जरी नसेल तरी सरळ सरळ अर्ली वोटिंगसाठी सरकारी मतदान केंद्रावरती जाऊन तिथे मतपत्रिका घेऊन तिथे नेहमीप्रमाणे मतदान करून येऊ शकतात. मी म्हणजे मगाशी ईमेलने सुद्धा मतदान केलं जाऊ शकतं? नाही नाही, ईमेलनी हम्म. नाही, हम्म. मेलनी करता येतं, पोस्टाने हम्म. करता येऊ शकतं. हा. ईमेलनी मतदानाची कुठेही सुविधा उपलब्ध नाही. बरोबर. मतदाराची आयडेंटिटी सुद्धा त्याच्यामध्ये तपासली जाते. तू आता म्हणालीस की स्विंग स्टेट्स कुणाकडे जाणार हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं उत्तर प्रदेश, बिहार असतो किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मराठवाडा, विदर्भाकडे लक्ष आहे, तसं अमेरिकेमध्ये ही स्विंग स्टेट्स खूप महत्वाची असतात. हा काय प्रकार आहे?
स्विंग स्टेट्स म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये कुठल्याही पक्षाला आता क्लिअर पाठिंबा आहे असं सांगता येत नाही, ते स्विंग स्टेट्स. त्या हम्म. त्या निवडणूक सायकलमध्ये, इलेक्शन सायकलमध्ये ते स्विंग स्टेट कुठलं असेल हे आधी बदलू शकते. सर्वसाधारणपणे डेमोक्रॅटिक पक्षाला नक्की पाठिंबा मिळेल अशी राज्य ठरलेली असतात. रिपब्लिकन पक्षाला नक्की पाठिंबा मिळेल अशी राज्य ठरलेली असतात. हम्म. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस मात्र काही राज्यांमध्ये जेव्हा कल घेतले जातात लोकांचे, तेव्हा असं लक्षात येतं की आता ह्या इलेक्शनमध्ये लोक कुठल्या बाजूने जातील मतदार हे क्लिअरली हम्म. सांगता येत नाही. त्या राज्याला म्हणायचं स्विंग स्टेट. प्रत्येक इलेक्शन सायकलमध्ये हे राज्य कुठलीही असू शकतात, त्यांची संख्या बदलू शकते. अमेरिकेत 50 राज्य आहेत हे आपण जाणून आहोत. हो. आणि त्यातली 7 राज्य यावेळेला स्विंग स्टेट ह्या इलेक्शन सायकलमध्ये आहेत. ती आहेत बरोबर. पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन, अरिझोना, नेवाडा, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलायना. ह्या स्विंग स्टेट्समध्ये मिळून जी 93 इलेक्टरल वोट्स आहेत, ती बहुतेक यावेळेला ठरवणार विजेता कोण. बरोबर. कौमुदी, तू म्हणालीस की ही जी स्विंग स्टेट्स आहेत त्याची नावं सुद्धा तू घेतलीस. अमेरिकेच्या नकाशावर जर नजर टाकली तर अमेरिकेच्या बॉर्डरवरची ही सगळी राज्य आहेत. काय वैशिष्ट्य आहे? आणि त्यात सुद्धा जॉर्जिया खूप महत्वाचं आहे असं बोललं जातं. आणखीन काही राज्यातले पोल सुद्धा महत्वाचे आहेत. सगळ्यात महत्वाचं राज्य कोणतं? 7ही राज्य महत्वाची आहेत. कारण पुन्हा एकदा ह्याचा उल्लेख आहे की अगदी चुरशीची लढत आहे. हम्म. साधारणपणे गृहीत धरलेली दोघाही उमेदवारांची जी मतं आहेत, हम्म. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस, तर त्यातून उरलेली 270 इलेक्टोरल कॉलेजचा जो काही हा टप्पा आहे त्या हम्म. वोट्सचा, हम्म. इथपर्यंत जाण्यासाठी ह्या 7 राज्यांमध्ये जी मतं विखुरलेली आहेत इलेक्टोरल कॉलेजची, हम्म. त्यातली मतांची ऍडिशन करत 270चा टप्पा पार झाला की ही निवडणूक जिंकली. हम्म. तू किनारपट्टीचा उल्लेख केलास, तर ह्यातली सगळीच राज्य किनारपट्टीची आहेतच अशी नाही. पण अगदी हम्म. आपण सगळ्या किनारे गृहीत धरले, उत्तर किनारा, पूर्व पश्चिम, तर त्या मानाने ढोबळ मानाने तुझं वर्णन बरोबर आहे. म्हणजे सीमेवरची राज्य आहेत. आणखीन एक प्रश्न मला विचारायचा आहे. आपण इलेक्टोरल कॉलेजची मतं ह्याच्याबद्दल तर बोलूयाच, पण आता अगदी मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कमला हॅरिस यांचं काय चाललंय आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं काय चाललंय? आता कोणालाही नवीन मतदार आपल्या बाजूनी ओढून घेणं हे काम गेल्या काही दिवसांमध्ये थांबलेलं आहे. प्रयत्न तो असतो, तोंडाने भाषा तशी केलेली असते, नो डाऊट अबाउट दॅट. पण हम्म. आता इतक्या शेवटच्या टप्प्यावरती देशातल्या कदाचित 30% जास्त लोकांनी मतदान करून झालेलं असताना आता हम्म. उरलेलं काम एवढंच आहे महत्वाचं, की आपला जो हक्काचा मतदार आहे तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान केंद्रापर्यंत नेणं. अर्ली हम्म. वोटिंगसाठी लोकांना उत्साहित करून झालं. अर्ली वोटिंगच्या बऱ्याच ठिकाणच्या मुदती संपल्या, काही राज्यांमध्ये अजूनही शिल्लक आहे. हम्म. मात्र आपला हक्काचा मतदार हमखासपणे मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या हम्म. आवरपर्यंत, तासापर्यंत मतदान केंद्राच्या लाईनमध्ये नेऊन उभा करणं, त्यांच्याकडून मतदान करून घेणं, हा दोन्ही प्रचार कॅम्पेन्सचा आत्ताचा भर आहे. बरोबर. तू म्हणालीस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वेगवेगळा प्रयत्न चाललाय. कमला हॅरिस यांनी एका पॉप्युलर शो मध्ये हजेरी लावली. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काही मतदारांशी थेट बोलण्याचा प्रयत्न करतायत. नेमकं काय आता मतदानाच्या आधी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस अमेरिकन मतदारांना काय सांगतायत? आपापली जी बाजू आहे ती लोकांना सांगतायत. हम्म. हे अगदी साधं ढोबळ वर्णन झालं, हे मला कबूल आहे. हम्म. अजूनही प्रचार सभा सुरू हम्म. असतात शेवटच्या क्षणापर्यंत. आज संध्याकाळपर्यंत प्रचार सभा सुरू राहतील. सोमवारचा दिवस आज उजाडलाय अमेरिकेमध्ये. हम्म. आणि अगदी निवडणुकीच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत उमेदवारांच्या प्रचार सभा सुरू असतात. हम्म. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शोज मध्ये जाणं हा अतिरिक्त वेळामधला उद्योग असतो. आणि शक्य तितकं आजकाल सोशल मीडियावरून सुद्धा त्या हम्म. त्या उमेदवाराच्या नावानं जी प्रचार यंत्रणा राबवायची, ती हम्म. सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असते. बरोबर. कौमुदी, सगळेजण वाट बघतायत की अमेरिकेला महिला राष्ट्राध्यक्ष मिळणार का? आणि त्याबरोबरच डोनाल्ड ट्रम्प यांची जी प्रचाराची यंत्रणा आहे, निवडणुकीची यंत्रणा आहे, ती त्यांना याही निवडणुकीत कामी येणार का? कारण त्यांच्या बरोबर एलॉन मस्क सुद्धा आहेत. तुला काय वाटतं, कोणाचं पारडं जड आहे? हे जर मला माहित असतं आणि मला हम्म. अगदी निश्चितपणे माहित असतं, तर हम्म. आज माझ्या ह्या उत्तराला, जसं ते काय म्हणतात, $1,000,000चं आन्सर असं हो. ते ठरलं असतं. हम्म. मी एक एक व्यक्ती आहे. ह्या हम्म. देशामध्ये 24 कोटी मतदार यावेळच्या संपूर्ण हम्म. मतदारांच्या प्रक्रियेमध्ये सामील आहेत. हम्म. 24 कोटी मतदार आहेत, 24 कोटी मनं आहेत. आणि हम्म. ते सगळ्यांचे आज जो अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने जे चांगले चांगले पोल्स होत असतात, हम्म. त्याच्यामध्ये काय आपल्याला दाखला दिसतो की कुणाच्याही एकाच्या बाजूनी क्लिअर हम्म. कल नाहीये. आणि त्यातही पुन्हा
सर्वसामान्य मतदारांना काय वाटतं हम्म. ह्याच्यापेक्षा सुद्धा ते मत त्यांना मनात जे वाटतं ते इलेक्टोरल कॉलेजमध्ये कसं ट्रान्सलेट होतं हा बरोबर. मुद्दा जास्त महत्वाचा आहे. ती जी एक मधलं भिंग आहे त्या भिंगातनं काहीतरी बघण्याची क्षमता आता कुठल्याही मानवी मेंदूकडे आहे असं मला वाटत नाही. बरोबर, म्हणून तर AI बद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे. कौमुदी कमला हॅरिस या महिला उमेदवार आहेत. त्याच्याबरोबरच त्या कृष्णवर्णीय उमेदवार सुद्धा आहेत. त्यांच्या भारतीय वंशाबद्दल बरीच चर्चा झालेली आहे. गर्भपाताचा मुद्दा असो किंवा स्थलांतराचा मुद्दा असो, युद्धांचे मुद्दे असो, गाझा, त्याबरोबरच युक्रेनचं युद्ध, तर कमला हॅरिस काय करतील आणि डोनाल्ड ट्रम्प काय करतील हे बोललं जात आहे. पण साधारण परसेप्शन काय आहे एक व्यक्तिमत्व म्हणून? कमला हॅरिस यांच्याबद्दलचं जे धारणा आहे लोकांची, अवघ्या काही महिन्यापूर्वीपर्यंत त्यांचा लोकांना फार परिचय नव्हता. आणि हम्म. याचं कारण असं की उपराष्ट्राध्यक्षपद हे कायम थोडंसं झाकोळलेलं असतं राष्ट्राध्यक्षपदाच्या व्यक्तीमुळे. हम्म. उपराष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी काय असते की टू बी रेडी ऑलवेज. हम्म. मात्र त्यानंतर प्रत्यक्ष कारभारामध्ये त्यांना खूप मोठा रोल असतो अशी काही पद्धत नाही. फार कमी इतिहासामध्ये असे उपराष्ट्राध्यक्ष होऊन गेले की ज्यांना जरा अधिकचा रोल एकूण कामकाजामध्ये होता. हम्म. त्या आधीच्या काळात त्या अटर्नी जनरल होत्या, सेनेटर होत्या आणि त्या काळामध्ये केलेली कामगिरी लोकांना माहीत होती. पण हेही माहितीये लोकांना की त्या सगळ्या बळावरती त्या जेव्हा मागच्या वेळेस इलेक्शन हम्म. अध्यक्षपदाच्या इलेक्शनमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये आल्या होत्या तेव्हा हम्म. त्या काही आपल्या पक्षाच्या कॅन्डिडेट म्हणून निवडल्या गेल्या नव्हत्या. बरेच बरोबर. 8-10 उमेदवार होते आणि त्यात त्यांना फार काही मोठं यश मिळालं होतं असं नाही. पण गेल्या 4 महिन्यामध्ये त्यांच्याबद्दलचे फेव्हरेबिलिटी व्ह्यूज हे लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात बदललेत. कमला हॅरिस कॅम्पेनकडनं खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला की अधिकाधिक व्यक्तिमत्वाचा परिचय हा लोकांना मतदारांना करून देण्यात यावा आणि ते काहीतरी बरोबर. इट हॅज वर्क. कमला त्याचं काम हॅरिस झालं. यांच्या उमेदवारीमुळे वेगळे रंग भरले गेले या निवडणुकीमध्ये. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलचं काय मत आहे लोकांचं? कम्प्लिटली डिवायडेड मत आहे. तुम्ही निम्म्या हम्म. देशाला विचारलं तर त्यांच्याबद्दलचं गुणगान करताना लोक थकणार नाहीत. आणि निम्म्या हम्म. देशाला विचारलं तर ते ऑफकोर्स त्यांच्यावर टीका करताना थकणार नाहीत. हम्म. त्यामुळे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की हम्म. त्यांच्याबद्दलचं मत काय आहे हम्म. ते हे निश्चितपणे अवलंबून आहे की त्याचं उत्तर डिपेंड करतं तुम्ही विचारता कोणाला ह्याच्यावरती. बरोबर. आता तू मध्ये इलेक्ट्रोल कॉलेजच्या मतांबद्दल बोललीस. ही अगदीच वेगळी सिस्टीम आहे अमेरिकेची. मागच्या वेळी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये लढत होती, तेव्हा हिलरी क्लिंटन यांना पॉप्युलर वोट्स जास्त मिळाली, म्हणजे लोकप्रिय मतं जास्त मिळाली. पण त्या स्विंग स्टेट्स किंवा इलेक्ट्रोल कॉलेजची मतं मिळवण्यामध्ये मात्र अपयशी ठरल्या आणि त्यांचा पराभव झाला. यावेळेस काय होऊ शकतं असं तुला वाटतं? इलेक्ट्रोल कॉलेजची सिस्टीम काय आहे? एक छान प्रश्न आहे. इलेक्टोरल कॉलेज वोट म्हणजे काय तर प्रत्येक राज्याला एक काही मतांचा वाटा असतो आणि ती कुठली मतं तर त्या राज्यामधून जेवढे खासदार आहेत हम्म. लोकसभेचे आणि राज्यसभेचे त्या दोन संख्येची बेरीज म्हणजे इलेक्टोरल कॉलेज वोट मधला वाटा. म्हणजे हम्म. आता समजा मी बॉस्टनला राहते. आमच्या हम्म. इथे 9 लोकसभेचे खासदार आहेत आणि हम्म. घटनेनुसार सर्व राज्यांना राज्यसभेचे खासदार नेमून दिलेले असतात 2. हम्म. राज्यसभेचे खासदार कुठल्याही छोट्या मोठ्या राज्यांमध्ये त्याचा आकडा वेगळा नाही. अगदी हम्म. छोट्यातलं छोटं राज्य जे असतं जिथे कदाचित काही काही वेळेला लोकसभेचा खासदार एक असतो, फक्त एक. हम्म. आपल्याला हम्म. माहितीये की जगभरामध्ये म्हणजे भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये सुद्धा एक सिमिलर मुद्दा आहे की हम्म. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसभेचा खासदार ठरलेला असतो. हम्म. लोकसभेचा खासदार जरी एक असला तरी घटनेनुसार त्या राज्याला राज्यसभेचे 2 खासदार मिळालेले असतात. त्यामुळे हम्म. अमेरिकेतल्या कुठल्याही राज्याचं अगदी छोट्यातल्या छोट्या राज्याचा सुद्धा इलेक्टोरल कॉलेजमधला वाटा असतो 3 वोट्सचा. आणि हम्म. मोठ्यातलं मोठं राज्य की जिथे सर्वाधिक लोकसंख्या आहे, हम्म. कॅलिफोर्निया समजा, तर हम्म. कॅलिफोर्नियामध्ये लोकसभेचे खासदार किती आहेत? 52 खासदार आहेत. पण बरं. तरी सुद्धा त्यांना राज्यसभेत खासदार किती मिळतात? 2. हम्म. त्यामुळे त्यांचा इलेक्टोरल कॉलेजमधला वाटा आहे 54. तर हम्म. 54 ते 3 अशा सगळ्या राज्यांच्या कॉलेजची जी विभागणी आहे ह्या सगळ्या हम्म. राज्यांच्या इलेक्टोरल कॉलेज वोट्सची एकूण बेरीज म्हणजे हम्म. इलेक्टोरल कॉलेज. तर हम्म. सगळ्या राज्यांच्या खासदारांची म्हणजे ह्या इलेक्टोरल कॉलेज हम्म. वोट्सची जर बेरीज केली तर ती भरते 538. बरोबर. आणि त्याचा निम्मा टप्पा म्हणजे 270. हम्म. आता
प्रत्येक अमेरिकेमध्ये इलेक्शन होताना आपल्याकडे प्रत्येक मतदारसंघामध्ये जशी बेरीज होऊन मतदारसंघामधला विजेता घोषित केला जातो, तसं हम्म. अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही जरी अध्यक्ष अख्ख्या देशातनं मिळून एक निवडायचा असला तरी सुद्धा हम्म. ही 50 ठिकाणी चाललेली निवडणूक आहे. हम्म. प्रत्येक राज्यामध्ये इलेक्शन वेगळ्या तऱ्हेनं होऊन त्या त्या हम्म. राज्याचा विजेता घोषित केला जातो. आणि बरोबर. त्या त्या राज्याचा विजेता घोषित करण्याची पद्धत सर्वसाधारणपणे एक छोटे दोन अपवाद वगळता अशी आहे की त्या त्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकांनी ज्याला मतदान केलं किंवा ज्याला मतदान हम्म. केलं तो हम्म. उमेदवार विजेता. हम्म. म्हणजे कॅलिफोर्निया राज्यामध्ये जर 50% जास्त मतदारांनी एखाद्या उमेदवाराला कल दिला आणि हम्म. दुसऱ्या उमेदवाराला अगदी 49.5 एवढी जरी हम्म. मतं पडली असतील तरी हम्म. सुद्धा त्या मतांचं काही महत्व राहत नाही. आणि बरोबर. कॅलिफोर्नियामधली सगळीच्या सगळी इलेक्टोरल कॉलेज वोट एका उमेदवाराला जातात. म्हणजे अमेरिकेमध्ये जसं तुम्ही म्हणता की विनर टेक्स इट ऑल, तर तू जसं करेक्ट. म्हणालीस की ही इलेक्ट्रल कॉलेजची जी मतं आहेत, ज्याला राष्ट्राध्यक्ष व्हायचंय त्याला 270 मतं मिळवावी लागतील. बरोबर. बरोबर. आता आपण पुन्हा एकदा मुद्द्यांकडे येऊया. एकतर कमला हॅरिस या महिला उमेदवार आहेत, त्याच्याबरोबरच गर्भपाताचा महिलांचा हक्क याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवलेला आहे. स्थलांतरितांच्या प्रश्नांवरून त्यांना त्यांच्यावर टीका केली जाते. दुसरं म्हणजे मी जर राष्ट्राध्यक्ष झाले तर गाझाचं युद्ध मी थांबवेन, महिला आणि मुलांवरचे अत्याचार थांबवेन, असंही त्या बोललेल्या आहेत. हे अमेरिकन मतदारांना कितपत पटलंय? निम्म्या लोकांना पटलंय, निम्म्या हम्म. लोकांना पटलेलं नाहीये. म्हणूनच त्याचं प्रत्यंतर आज आपल्याला पोल्समध्ये येत आहे. हम्म. सर्वसाधारणपणे आपण रिपब्लिकन बाजूचे जर मुद्दे बघितले की जे त्यांच्या कॅम्पेनला आता उपयुक्त ठरलेत, त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे इकॉनॉमीचा. बरोबर. कोविड काळानंतर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी पैसा अर्थव्यवस्थेत आला होता, हम्म. जगभरामध्ये असा आला होता आणि ज्या ज्या ठिकाणी तसा आला होता तिथे तिथे पुढच्या काळामध्ये महागाई वाढली. हम्म. लोकांना महागाईचा चटका सर्वसामान्य लोकांना रोजच्या रोज बसत असतो. हम्म. गेल्या काही काळात अक्षरशः गेल्या काही महिन्यात महागाई कमी जरी आली असली तरी तो मुद्दा हम्म. अजून लोकांच्या मनावरती ताजा आहे. हम्म. गेल्या 4 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर स्थलांतरित करणाऱ्या लोकांचे लोंढे या देशामध्ये आले. लोकांना ते हम्म. आवडत नाही. तो मुद्दा रिपब्लिकन कॅन्डिडेटच्या उपयोगाचा आहे आणि फायद्याचा आहे. आणि हम्म. त्याच्याबरोबरच एकूण मिळून अर्थव्यवस्थेचा जो काही लोकांना बरोबर. मनामध्ये चित्र वाटतं तेही रिपब्लिकन कॅन्डिडेटला फेवरेबल आहे. पण हम्म. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असतानाच त्यांनी जे सुप्रीम कोर्टावरती 3 न्यायाधीश नेमले, हम्म. त्यांच्याकडे जेव्हा म्हणजे एकूण मिळून जे नवीन रचना निर्माण झाली सुप्रीम कोर्टाची आणि हम्म. त्यांच्या समोर जेव्हा गर्भपाताचा मुद्दा आला आणि हम्म. त्यांनी तो गेल्या कित्येक वर्षामधला जो ठरलेला प्रेसिडेंट होता तो मागे हम्म. घेऊन हा मुद्दा राज्यांच्या अखत्यारीत दिला. म्हणजे केंद्रीय पातळीवरती जे जे महिलांना अधिकार होते हम्म. गर्भपातासंदर्भातले ते काढून घेण्यात आले इन अ वे. हम्म. त्याचा फटका रिपब्लिकन पक्षाला वेळोवेळच्या निवडणुकांमध्ये गेली 2-1 वर्ष बसतोय आणि तो याही म्हणजे वेळा अनेक राज्यांमध्ये महत्वाचा राहील अशी शक्यता आहे. म्हणजे अमेरिकेतल्या महिला मतदार कमला हॅरिस यांच्या बाजूने मतदान करू शकतात? आता तरी ती जेंडर गॅप जी आहे म्हणजे पुरुष हम्म. किती पाठिंबा देत आहेत आणि महिला किती पाठिंबा देत आहेत, तर हम्म. कमला हॅरिस यांच्या बाजूनी द जेंडर गॅप इज टू बिग. हम्म. म्हणजे महिला उमेदवारांमध्ये महिला मतदारांकडून ट्रम्प यांना जितक्या प्रमाणामध्ये पाठिंबा देतो हम्म. त्याच्यापेक्षा कदाचित 20% जास्त महिला ह्या कमला हॅरिस यांच्या बाजूनी आहेत असं साधारण चित्र आहे. बरोबर. कौमुदी, तू एक महत्वाचा मुद्दा सांगतेस आणि त्याच्याकडे मला लक्ष वेधावं असं वाटतं की जेव्हा आपण अमेरिका म्हणतो तेव्हा न्यूयॉर्क किंवा कॅलिफोर्निया असे ज्या कोस्टल भाग जे आहेत अमेरिकेचे अतिशय संपन्न भाग आहेत ते आपल्या डोळ्यासमोर येतात. पण मिडल अमेरिका जी आहे, मध्य अमेरिका जी आहे, त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, उद्योगांमध्ये काम करणारे मजूर आहेत, कामगार आहेत आणि त्यांना जो आपल्या बाजूनी वळवू शकतो तो उमेदवार जिंकू शकतो. या बाबतीत काय तुला म्हणायचंय? ट्रम्प यांचं काय भूमिका आहे आणि कमला हॅरिस तिथपर्यंत पोहोचल्यात का? म्हणून तर स्विंग स्टेट्समध्ये आता हम्म. पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन ही सारखी राज्य आहेत. ह्या हम्म. एस्पेशली 3 राज्य जी आहेत ती ब्लू वॉल ह्या हम्म. एका ब्लू वॉल म्हणून संज्ञेमध्ये त्या 3 राज्यांचा समावेश होतो. ब्लू वॉल मध्ये बरीच 10-11 राज्य आहेत. परंतु ब्लू वॉल म्हणजे जी कायम परंपरेने बघितलं तर डेमोक्रॅट कॅन्डिडेटच्या बाजूने उभी राहणारी राज्य. त्या हम्म. राज्यांमध्ये कारखानदारी आणि शेती खूप समृद्ध गेल्या शतकभरामध्ये होती. मात्र ह्या दोन्ही शेती आणि कारखानदारी या हम्म. दोन्ही प्रकारच्या उद्योग व्यवसायांना गेल्या काही काळामध्ये गेल्या काही दशकांमध्ये जी ओहोटी लागलीये हम्म. तेव्हापासून लोकांच्या आयुष्यात अस्वस्थता आहे. ट्रम्प हे 2016 पासूनच कायमच ब्लू वॉलवरती लक्ष केंद्रित करून हम्म. आहेत.
तिथल्या ह्या ज्या अस्वस्थ मतदारांना त्यांनी कायम आवाहन केलंय की माझ्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, कारखानदारीला पुन्हा उज्ज्वल भविष्यकाळ लाभेल. प्रत्यक्षात ते कसं होईल, पॉलिसी कुणाकडे नक्की आहे ह्याचा खरं म्हणजे लोकांना अंदाज नाहीये. पण लोक कुणाच्या तरी मागे ठामपणे उभं राहून बघतायत आणि त्यातून आपल्याला पदरी काही पडेल, काही धोरणं बदलतील, आपल्या उद्योग व्यवसायाला संरक्षण लाभेल, अशी लोकांची सर्वसाधारण अपेक्षा दिसते. बरोबर. तू म्हणालीस की अगदी शेवटपर्यंत प्रचार सुरू असतो, उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये निवडणुका हा एक लोकशाहीचा उत्सव मानला जातो. तिथे काय वातावरण असतं? कारण एकूण जे सगळे मतदार आहेत ते बऱ्यापैकी व्होकल आहेत का? त्यांना खरंच खूप उत्सुकता आहे का या निवडणुकीबद्दल? लोकांना उत्सुकता आहे. आत्यंतिक विखारी प्रचारामुळे लोक विटलेले सुद्धा आहेत. हम्म. बरेच सर्वसामान्य लोक टीव्हीवरती किंवा वर्तमानपत्रावरती किंवा ह्याच्या बातम्यांमध्ये फारसे जात नाहीत. पण हम्म. अर्थातच सोशल मीडिया कन्झम्पशन इज व्हेरी हाय. त्यामुळे लोकांपर्यंत हा विषय पोहोचत राहतो. लोक आपापली मतं बनवत राहतात. शेवटच्या क्षणापर्यंत लोक विचार करणारे आणि मग मतदान करणारे सुद्धा एक इंडिपेंडेंट वोटर्सचा क्लास या देशामध्ये बऱ्यापैकी आहे. आणि बरोबर. त्यातलेच मतदारांना आवाहन करणं शेवटच्या टप्प्यामध्ये हेही हम्म. उमेदवारांसमोरचं काम असतं किंवा त्यांना ते करण्याची इच्छा असते. अ, एक मात्र गोष्ट आहे की उत्सव हे जे हम्म. आपण शब्द हम्म. वापरतो, तर हम्म. असं उत्सवी वातावरण ह्याच्याबद्दलचं हे मला तसं जाणवत नाही. लोकांमध्ये ओके. उत्साह असतो, पण प्रत्येक हम्म. गोष्टीचा उत्सव करावा हम्म. मतदानाचा, असं काही मला त्यांच्यामधली प्रवृत्ती वाटत नाही. बरोबर. पण अमेरिकेच्या इलेक्शनमध्ये नेहमीच सोशल मीडियावर काय चर्चा सुरू आहे, सेलिब्रिटी कुणाला सपोर्ट करतायत, त्याबरोबरच तरुणांमध्ये काय ट्रेंड्स आहेत, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तिथे काय परिस्थिती आहे, तरुणांचं काय मत आहे, सेलिब्रिटींची काय इच्छा आहे? सेलिब्रिटीज दोन्ही बाजूनी वन्स अगेन आहेत, पण आज घडीला जगभरामध्ये ज्या माहीत असलेल्या सेलिब्रिटींची नावं आहेत त्यातली मला असं वाटतं बऱ्याच म्हणजे अधिक प्रमाणामध्ये लोक कमला हॅरिस यांच्या बाजूनी त्यांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. हम्म. आणि तरुणांच्या गोष्ट अशी आहे की तरुण वर्गात हा जो एक मतदार गट आहे हा हम्म. टॅप करण्यासाठी नेहमी जगभरामध्ये कुठल्याही कॅम्पेनचा अधिक प्रमाणामध्ये भर असतो. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीनंतर डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने असलेले तरुण अधिक प्रमाणामध्ये वाढले. बायडन हम्म. यांच्या उमेदवारीनं ते बरेचशा प्रमाणामध्ये नाराज झालेले होते किंवा उत्साह राहिलेला नव्हता. हम्म. कमला हॅरिस यांच्या आगमनानंतर पहिल्या दिवसापासून तो ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला, हे आपण हम्म. बघितलंय. हम्म. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनी सुद्धा तरूण अजिबात नाहीत असं म्हणणं शक्य नाही. बरोबर. कारण की ती जी खदखद आहे, भविष्याबद्दलची चिंता आहे, हम्म. त्यातून बरेचसे लोक रिपब्लिकन कॅन्डिडेटच्या पण बाजूला बाजूला असतात. हम्म. हेही चित्र आहे. बरोबर. सेलिब्रिटींचा तू उल्लेख केलास, पण दुसरं एलॉन मस्क हे सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर आहेत. आणि ते किती फरक पाडू शकतात या सगळ्या कॅम्पेनमध्ये? इलॉन मस्क हे असं एक जुगार आहे की तो काम केलं तर काम करतो आणि हम्म. त्यात तो जुगार जर योग्य दान त्याचं पडलं नाही तर ते हम्म. पडत नाही. इलॉन हम्म. मस्क आपल्याला माहित आहे खूप मोठ्या आचाट त्याच्या उद्योगांसाठी आणि खूप आर्थिक यश, प्रत्यक्षातलं तांत्रिक यश त्यांनी मिळवलं ह्यासाठी. पण इलॉन मस्कचे अनेक उद्योग त्यांनी जे आयुष्यात हाती घेतले ते हम्म. सपशेल अपयश सुद्धा काही काही उद्योगांमध्ये त्यांना मिळालंय. हम्म. इलॉन मस्क सारख्या आज घडीला जगातल्या सगळ्या श्रीमंत माणसांनी इतकी थेट प्रचारामध्ये उडी घेणं, अक्षरशः हम्म. प्रचार सभा सुद्धा अनेक ठिकाणी घेणं, हे थोडस ट्रेंडच्या विपरीत होतं आणि आहे. हम्म. हम्म. पण इलॉन मस्क हा माणूस तसा आहे आधीपासून की हम्म. त्याला जे वाटत असतं ते तो थेटपणे बोलून स्पेसमध्ये टाकतो. जायचं असतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये बरेच प्रयोग करायचे आणि असतात. त्यातले बरेचसे प्रयोग त्याचे यशस्वीही झालेले आहेत आणि त्यामुळेच तो एवढा यशस्वी उद्योजक झालेला आहे किंवा त्यांनी आपलं स्वतःचं काहीतरी स्थान टिकवून ठेवलेलं आहे. पण म्हणून त्या श्रीमंत माणसानी आज एका कॅन्डिडेटची बाजू घेऊन इतक्या थेटपणे प्रचारात उडी मारणं, हे मला असं वाटतं की गेल्या काही काळामधली झालेली एक अपवादात्मकच गोष्ट आहे. कौमुदी, आपण अमेरिकेच्या वातावरणाबद्दल बोललो, डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्याबद्दल, अमेरिकन नागरिकांना काय वाटतं त्याच्याबद्दल बोललो. पण भारतामध्ये सुद्धा खूप उत्सुकता आहे, कारण अनेक भारतीय हे अमेरिकेमध्ये राहतात, ते तिथले नागरिक आहेत, ते मतदान सुद्धा करतात. त्यांची काय मनस्थिती आहे? अमेरिकेमध्ये भारतीय वंशाचे एकूण लोक साधारणपणे 48 ते 49 लाख आहेत. आकडेवारी आहे ही अमेरिकन सरकारकडून असलेली. मात्र त्यातले सगळेच मतदार नागरिक आहेत का, तर तसं नाहीये. मतदार किंवा नागरिक असणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आहे. म्हणजे साधारण 23-24 लाख
हे इथले भारतीय अमेरिकन हे मतदानाला पात्र असे लोक आहेत. हम्म. अमेरिकेचं एकूण यावेळेचं इलेक्टोरेट किती आहे, म्हणजे किती मतदार आहेत, तर साधारणपणे 24.25 कोटी. आता हम्म. 24.25 कोटी मधले 23 किंवा 24 लाख लोक, म्हणजे हम्म. आपल्याला लक्षात येईल की एकूण संपूर्ण देशभराचा विचार करता साधारणपणे 1% मतदार हे भारतीय अमेरिकन आहेत. त्यात भारतीय अमेरिकन काही असे एका राज्यामध्ये एकवटलेले नाहीत. काही राज्य आहेत की जिथे भारतीयांची संख्या जास्त असते. तू मगाशी उल्लेख केलास किनारपट्टीवरची राज्य, किंवा इव्हन ही जी स्विंग स्टेट मधली आत्ताची मिशिगन, पेन्सिल्व्हेनिया सारखी राज्य असतील, जॉर्जिया काही प्रमाणामध्ये, तर त्याच्यामध्ये बरेचसे भारतीय अमेरिकन आहेत. मात्र 1% मतदार संपूर्ण देशभरामध्ये विखुरलेले. त्यामुळे एक मतदानाची मोठी ताकद असलेले असे हे मतदार खरं म्हणजे नव्हे. पण बरोबर. मला मी थोडा एक एक मिनिट अधिक वेळ घेते की ह्या मतदारांमध्ये मतदानाचं प्रमाण पारंपरिकदृष्ट्या बघितलं ते बरंच जास्त असतं, कारण सुशिक्षित मतदार वर्ग ह्यातला सर्वाधिक आहे. हम्म. हिस्टॉरिकल ट्रेंड जर बघितला तर 80%हून जास्त ह्यातले मतदार वोटिंग करतात. हम्म. परंपरेने पुन्हा एकदा डेमोक्रेटिक पक्षाकडे झुकलेला हा मतदार वर्ग आहे. आतापर्यंत 75%हून जास्त मतदान हे डेमोक्रेटिक पक्षाला जायचं. गेल्या काही काळामध्ये त्यामध्ये घसरण सुरू झालेली आहे. हम्म. कमला हॅरिस यांना कदाचित शक्यता अशी आहे की बायडन यांना जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय अमेरिकनांचा पाठिंबा मिळाला त्याहूनही कमी मतदान होईल कदाचित. तरी सुद्धा भारतीय अमेरिकनांमधलं सर्वाधिक मतदान हे कमला हॅरिसना जाईल असाच अंदाज आहे. भारतीय वंशाच्या जरी असल्या तरी त्या कृष्णवर्णीय उमेदवार म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे, महिला उमेदवार म्हणून तर आहेच. त्यामुळे कमला हॅरिस यांचं जे भारतीय वंशाचं असणं आहे त्याचा किती फरक पडतोय भारतीय मतदारांवर? काही पॉकेट्समध्ये खूप फरक पडतोय. हम्म. म्हणजे अनेक ठिकाणची अशी उदाहरणं आहेत की भारतीय वंशाच्या ज्या महिला, म्हणजे इंडियन अमेरिकन, त्यांनी कदाचित बालपण भारतामध्येच घालवलंय आणि नंतर त्या व्यवसायानिमित्ताने वगैरे इकडे आल्या, ज्या कधीही आजपर्यंत राजकीय प्रोसेसबद्दल फारशा उत्सुक नव्हत्या, मतदान करत होत्या, पण प्रत्यक्ष जाऊन निवडणुकीमध्ये काम करणं, काहीही एक कार्यकर्ता म्हणून, व्हॉलंटिअर म्हणून, अशा प्रकारचं काम न केलेल्या महिला सुद्धा यावेळेला अशा प्रोसेसमध्ये सामील झाल्या. याच्याबद्दलचं मीडिया न्यूज सुद्धा इथं वारंवार झालेले आहेत. हम्म. मात्र मी मगाशी उल्लेख केला तसं की गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 8-10-15 वर्षांमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे सुद्धा कल भारतीय अमेरिकनांचा वाढू लागलेला आहे. हम्म. ट्रम्प यांच्याबद्दलचं आकर्षण सुद्धा भारतीय अमेरिकन लोकांच्या मनामध्ये बरंच जास्त आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आधी मी उल्लेख केला तसं की सर्वाधिक भारतीय अमेरिकनांमधलं मतदान कमला हॅरिस यांच्या बाजूने जाईल, हाच आता सर्वाधिक चांगला अंदाज जरी असला तरी ते मतदान हे बायडन यांच्यापेक्षा सुद्धा थोडं खालच्या पायरीवरचं असेल, बरोबर. हेही त्याबद्दल सत्य आहे. बरोबर. कौमुदी, तू जसं म्हणालीस की कमला हॅरिस यांच्या बाजूने भारतीय मतदान करू शकतात, तसं भारतामध्ये ट्रम्प जिंकून यावेत म्हणून होम हवन सुद्धा चाललेलं आहे. आणि दुसरीकडे कमला हॅरिस निवडून याव्या अशी पण इच्छा आहे. त्यामुळे भारतातले सगळेजण अमेरिकेकडे डोळे लावून आहेत. आता नेमकं तिथे काय होतं हे बघावं लागेल. पण तरी सुद्धा तू बोस्टन मध्ये आहेस आणि तू भारतातल्या निवडणुका सुद्धा बघितलेल्या आहेस. काय फरक वाटतो तुला अमेरिकेमध्ये राहताना आणि भारतातल्या निवडणुकीत सहभागी होताना? ऍपल्स टू ऑरेंजेस, दोन गोष्टींची डायरेक्ट तुलना करता येत नाही. दोन्ही देशातला मतदार वेगळा, मनुष्य जरी सगळे मनुष्य प्रवृत्ती सेम असल्या तरी ज्या हम्म. तऱ्हेने मतदार इलेक्शन प्रोसेसकडे बघतात किंवा सरकारकडून कशा तऱ्हेच्या अपेक्षा ठेवतात, तेही दोन्ही देशांमधली वेगळी गोष्ट आहे. निवडणूक कशा तऱ्हेनं कंडक्ट होते हेही हम्म. दोन्ही देशांमधलं खूप वेगळ्या तऱ्हेचं चित्र बरोबर. आहे. भारतामध्ये एक निवडणूक आयोग, सगळीकडे समान तऱ्हेनं चालणारी निवडणूक. इथे तसं नाहीये. 50 राज्य वेगवेगळ्या तऱ्हेनं निवडणूक हँडल करतात, त्यांचे त्यांचे नियम वेगळे आहेत. हम्म. गमतीची गोष्ट वाटेल पण काही वेळेला काही उमेदवार तर सगळ्या राज्यांमध्ये बॅलेटवरती नसतात सुद्धा. म्हणजे आता हम्म. थर्ड पार्टीचा आपल्या ह्या सगळ्या बोलण्यात उल्लेख आला नाही, पण त्यांचे सुद्धा कॅन्डिडेट्स किंवा इतर ठिकाणचे कॅन्डिडेट्स प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये असतात. पण हम्म. कदाचित त्या कॅन्डिडेटचं नाव अख्ख्या 50 राज्यातल्या मतपत्रिकेवर नसतं सुद्धा. त्यामुळे बरोबर. त्या कॅन्डिडेटच्या निवडून येण्याची शक्यता अजिबात नसते. पण महत्वाच्या ठिकाणी तसा जर कॅन्डिडेट असेल स्विंग स्टेटमध्ये, तर हम्म. त्यांनी काही मतं जर खाल्ली तर ह्या हम्म. दोन मुख्य उमेदवारांना त्याचा फरक पडतो. पद्धती दोन्ही ठिकाणच्या वेगळ्या आहेत. हम्म. मतदारांची मानसिकता वेगळी आहे. हम्म. मतदारांच्या प्राथमिकता आणि म्हणजे प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. हम्म. अ, अजून एकच फक्त जाता जाता मुद्दा, की मतदारांनी डायरेक्ट हिंसाचाराला प्रवृत्त व्हावं असं आपल्याकडे भारतामध्ये फार कमी ठिकाणी तसं चित्र दिसतं. आणि हम्म. तो लॉ अँड ऑर्डरचा
मुद्दा म्हणून हाताळण्यात येतो. हम्म. मात्र इथे पॉलिटिकल व्हायलन्स ही काही नवीन कल्पना नाही. हम्म. तो होतोच असं नाही, हम्म. परंतु दोन्ही बाजूनी जेवढा विखार प्रचारामध्ये येतो हम्म. त्यानंतर ह्या शक्यता वाढतात. यावेळेला हम्म. तशा तऱ्हेची भीती, तशा तऱ्हेचं सावट ह्या संपूर्ण मतदानावर आणि प्रक्रियेवरती आहे. म्हणजे बरोबर. विवाद होतोच, लोकांना मान्य असतो सर्वाधिक असं नव्हे, पण ती एक भारतापेक्षा जास्त ऍक्सेप्टेड रियालिटी ह्या देशामध्ये आहे. ओके. आता 5 नोव्हेंबरला जेव्हा मतदान होणार आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू ट्रेंड्स यायला लागतील आणि तू जसं म्हणालीस की 8 नोव्हेंबरलाच निकाल येईल असं काही नाही. पण आमच्यासाठी, भारतातल्या नागरिकांसाठी थोडंसं शेड्यूल समजून सांग. आम्हाला कधी कळू शकेल अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण? इथेच मंगळवारी सकाळी मतदान सुरू होणार, म्हणजे हम्म, तोपर्यंत भारतामधलं मंगळवारची संध्याकाळ उजाडलेली असणार. इथे हम्म, मतदान जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बुधवारच्या दिवसाचा दुपार टळून गेलेली असेल. आणि त्यानंतर इथे लगेचच जसे जसे राज्यांमध्ये मतमोजणी सुरू होईल हम्म. आणि 1-3-4 तासांमध्ये काही ना काही कल कुठल्या ना कुठल्या न्यूज एजन्सीच्या हाती लागू लागतील. हम्म. तोपर्यंत भारतामध्ये झालेली असेल बुधवारची रात्र. हम्म. अ, गुरुवार शुक्रवार हे सुद्धा कदाचित अशी वाट बघण्यामध्येच जातील. कारण हम्म. वेगवेगळी राज्य जरी डिक्लेअर झाली, न्यूज एजन्सीज डिक्लेअर करू शकल्या की ओके ह्या राज्यामध्ये अमुक विजेता होताना दिसतोय, तरी सुद्धा कदाचित शुक्रवार शनिवार पर्यंत फार काही हाती लागलेलं नसेल. एक्सेप्शन फक्त एका गोष्टीचं आहे की हम्म. जर आता दिसणाऱ्या पोल्समध्ये चुरस दिसतीये, पण हम्म. प्रत्यक्षात इफ देर इज अ ग्राउंडस्वेल फ्रॉम एनी कॅन्डिडेट्स साइड, बरोबर. म्हणजे ते छुपं मतदान अचानक बाहेर आलेलं आहे आणि हम्म. ज्यांनी पोल्समध्ये आपली मतं व्यक्त केली नाहीत पण हम्म. प्रत्यक्ष मतपेटीमध्ये आपलं जे मत आहे ते टाकलंय, आणि असं एखाद्याच फक्त कॅन्डिडेटच्या बाजूनी खूप जास्त जोर जर लक्षात आला, तो हम्म. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये लगेच हाती येतो. हम्म. तर अशा तऱ्हेचं छुपं जर काही झालंय जे आतापर्यंत हम्म. पोल्सना सापडलेलं नाही, तर हम्म. कदाचित गुरुवार शुक्रवारपर्यंत सुद्धा विजेता कळू शकतो. तो अंदाज असतो, पण तो हम्म. अत्यंत शास्त्रशुद्ध तऱ्हेने केलेला अंदाज असतो, तो बरोबर. सहसा चुकत नाही. बरोबर त्याच्या म्हणजे पुढचा टप्पा म्हणजे असा, हम्म, प्रोसेस मधला टप्पा असा की हम्म, प्रत्यक्ष राज्यांना मतमोजणी पूर्ण करून मगच विजेता ठरवता येतो. आणि हम्म, त्यांना आपापल्या राज्यातले जे इलेक्टर्स आहेत त्यांचं ते मत सभा बैठक घेऊन ठरवावं लागतं. त्याची हम्म. मुदत आहे डिसेंबर 17. हो बरोबर. त्याच्याबद्दल अकरापर्यंत. तर आपण बोलतच राहूया. पण ओके. मागच्या वेळेस जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये लढत होती तेव्हा डोनाल्ड ट्रम्प विजयी झालेत हे आपल्याला लगेच कळलेलं होतं, कारण तू म्हणतेस तसं ट्रेंड क्लिअर होता. आता कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचंय. पण कौमुदी, आपण जर्नलिझमला एकत्र सुरुवात केली. तू अमेरिकेमध्ये जाऊन जर्नलिझम करतेस आणि खूप छान पद्धतीच्या इन्साइट्स देतेस. थोडीशी आपण पैज लावूया. कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प? नाही नाही नाही, मी ह्या पैजेमध्ये अजिबात येणार नाही. मी कदाचित फारच काहीतरी स्वतःच्या मनाशी काहीतरी एक जरी बाळगून राहिले अंदाज, तरी सुद्धा मला खरोखरी असं वाटतं हम्म. की 24-25 कोटी मतदार आहेत. हम्म. मी एका राज्यामध्ये राहते. ह्या हम्म. राज्यामध्येच माझा सर्वाधिक वावर किंवा आजूबाजूच्या काही राज्यांमध्ये आहे. इतरही ओके. राज्यांमध्ये मी आवर्जून जाऊन अंदाज घेतला आहे आणि काही ना काही एक कल माझ्या लक्षात जरी आला तरी हम्म. तीही राज्य हाताच्या बोटांवरती मोजावीत एवढीच आहेत. हम्म. त्यातून म्हणजे मला एवढं काही मोठं शीत सापडलेलं नाहीये की मी एवढ्या हम्म. मोठ्या भाताचा अंदाज बांधावा. ओके. त्यामुळे सो मी तुझी 50-50. माफी मागून मी तुझी या पैजेतनं माफी मागून मी माघार आधीच घेते. पण तरी सुद्धा आपल्या मनात जे होतं ते आपण नंतर टॅली करून बघूया की कोण अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष होत आहे. आणि रानडे इन्स्टिट्यूट मधून आपण जर्नलिझम केलंय, तू भारतात आलीस की आपण तिथे एक चहा पार्टी करूया. नक्की. खूप नक्की. धन्यवाद. खूप धन्यवाद कौमुदी, वन इंडिया मराठीशी बोलल्याबद्दल. आणि असेच अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहू. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष नेमका कोण होणार? अमेरिकेला महिला राष्ट्राध्यक्ष मिळणार की डोनाल्ड ट्रम्पच पुन्हा अध्यक्ष होणार? तुमच्या कमेंट्स लिहायला अजिबात विसरू नका. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.